जीर्ण शाळा, विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या हलगर्जीपणाचा फटका चिमुकल्यांना. शाळा हस्तांतरणाचा प्रश्न रखडला, धोकादायक इमारतीतच सुरू आहे शिक्षण, पालकांमध्ये तीव्र संताप. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्ष उलटूनही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रशासकीय दिरंगाईचा आणि दोन्ही यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा सर्वाधिक फटका मात्र निरागस विद्यार्थ्यांना बसत असून अनेक ठिकाणी जीवघेण्या अवस्थेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. पनवेल शहरातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 51 शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शाळा अद्याप जिल्हा परिषदेकडेच असल्याने त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी प्रभावीपणे पार पडत नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे शाळांचे हस्तांतरण पूर्ण झाले नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकाही या शाळांवरील जबाबदारी स्वीकारत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शाळांच्या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. छतावरील पत्रे उडालेली आहेत. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून काही इमारती कधीही कोसळू शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये वीज नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे अशाच धोकादायक इमारतींमध्ये अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थीही शिकत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्कूल की हालत सालों साल आज ने बचपन से ये स्कूल ऐसे चालू है, इसका हाल तो बेहाल हुएला है. इसका हाल तो बेहाल हुआ है. आपने तो देखा होगा सब. और छोटे बच्चे लोग का भी ऐसा तालीम में दिल नहीं लग रहा है ना. गाय गरीब बच्चे लोग आ रहे हैं, एक सहूलत मिल रहा है, कुछ सामान मिलता है, चावल मिलता है, ये मिलता है, तो बच्चे छोटे छोटे बच्चे लोग आ रहे हैं आरसी में. आके उनका मेन ये है कि कभी कुछ हुआ, दुर्घटना बड़ा हो गया हादसा, तो गाय गरीब बच्चे लोग कहाँ जाएंगे. ऐसे तो नहीं कि प्राइवेट स्कूल है कि कुछ एकदम गरीब ही बच्चे लोग है सब, किधर दवाखाने में जाए, क्या कुछ ठिकाना नहीं. कुछ भी हो सकता है, मतलब होने जैसा है, हो सकता है मतलब होने जैसा है. इसके हालत देख के हमारे हाथ के बाल खड़े होते हैं कि इससे बच्चे लोग कैसे पढ़ते इधर. इसके हालत देख के मेरे दिल में अभी तक ऐसा घबराहट आती है कि बच्चे लोग कैसे पढ़ रहे, कैसे तालीम हासिल कर रहे. ये तालीम के लिए तो है सब इधर, कुछ तो रिपेयरिंग मांगता है, कुछ जवाबदारी मांगता है. इसका कोई जवाबदारी नहीं महानगर पालिका वाले आते हैं, निवड़ के आते, 5 साल के बाद कुछ देखने को नहीं आते, सियासत वाले भी नहीं आते, कुछ नहीं, काम लगे तो आते हैं. अभी तो कोई कुछ बोलने को भी नहीं आ रहा है. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी नागरिक आणि पालकांकडून केली जात आहे. दरम्यान या गंभीर प्रश्नावर पनवेल महानगरपालिकेच्या शिवसेना ठाकरे गटच्या नगरसेविका लीना गरड यांनीही आपली भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. आपण पाहतो एका बाजूला डिजिटल इंडिया, विकसित भारत आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन याची गोष्ट आपण करतोय. दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका ची हद्दीतील काही जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था अशी आहे की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती साधं सुरक्षित छप्परही नाही, की अत्यंत लाजीरवाणी वेदनादायक बाब आहे. आणि प्रशासन, राज्य शासन काही करत नाहीये. प्रस्ताव येतात, जातात, पण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांचा मूलभूत अधिकार शिक्षण हे मिळालेलं नाहीये. आपण मोठ्या मोठ्या घोषणा देतो, पण या घोषणा फक्त कागदावरच आहेत. 10 वर्ष झाले महापालिका स्थापन होऊन, अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलीही सोय सुविधा, इमारत, छप्पर हे मिळालेलं नाहीये. महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव येतात गटर बांधणीचे, रोड बांधणीचे, चांगले रोड उखाडून कॉन्क्रीटचे रोड तयार करतायत, ही गरज नसताना. पण जे आपल्या देशाचं भविष्य आहे अशा मुलांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी साधं छप्परही मिळत नाही, अशी ही अवस्था पनवेल महानगरपालिकेची आहे. खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच पनवेलचे गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनीही आपली भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत
त्या शाळांच्या हस्तांतरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या शाळांच्या बैठक व्यवस्थेचा जो मुद्दा आहे त्याची पर्यायी बैठक व्यवस्था महानगरपालिकामार्फत करण्यात आलेली आहे व सध्या परिस्थितीत काही शाळांमध्ये जिथं बैठक व्यवस्था अजून पूर्ण झालेली नाहीत ते आमचे समग्र शिक्षाचे जे इंजिनियर आहेत श्री अभिजित मटकर सर त्यांचे वेळोवेळी या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे व ते स्वतः क्षेत्रीय स्तरावर देखील ते कार्यरत आहेत. वेळोवेळी मला ते माहिती देत असतात. त्यामुळे जरी काही ठराविक शाळांची जरी परिस्थिती बिकट असली तरी त्या शाळांची पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत सुद्धा आमचे समग्रचे इंजिनियर श्री अभिजित मटकर सर कारण त्यांचा जो जॉब चार्ट आहे त्यांच्या जॉब चार्टनुसारच ते स्वतः ते क्षेत्रीय लेवलला जात असतात. मला देखील वेळोवेळी माहिती देतात आणि वेळ प्रसंगी मी देखील तिथं जेव्हा त्यांनी मला त्या शाळांची अवस्था जर पाहायची असेल तर ते मला घेऊन देखील जातात. सद्यस्थितीत पर्यायी बैठक व्यवस्थेचंच काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये योग्य तो निर्णय महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासन मिळून घेतला जाईल. वेळ प्रसंगी गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत माननीय गट विकास अधिकारी यांच्यामार्फत देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही ही आम्ही सध्या आश्वासित करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.